नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण 38 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। तर इथं मापे लिहून घेतलेले आहेत, त्या मापावरून आपल्याला कटिंग करायचं आहे। तर इथं छाती आहे 38, पूर्ण उंची आहे 13.5, शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 5.25, गळारुंदी आहे 2.5, बाही लांबी आहे 7.5, दंडघेरा आहे 6, मागचा गळा आहे 8.5 आणि समोरचा गळा आहे 6.5। तर या मापाची आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर पुढे व्हिडिओ पूर्ण पहा। तर त्याच्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे। पेपर इथं डबल फोल्ड घेतलेला आहे। तर इथं उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। पूर्ण उंची आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 14.5 घेतलं। तर अशा पद्धतीने इथं 14.5वर एक मार्किंग केली, समोर 14.5वर एक मार्किंग करायचं आहे। आता ही कमरेची लाईन इथं सरळ ओढून घेत आहे। शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, इथं सुद्धा 5.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे, शोल्डर एवढं। आणि तिथून आपल्याला मुंड्याची लाईन ओढायची आहे 5.25 इंचापर्यंत। 5.25 इंच घ्यायचा आहे मुंडा। इथून आपल्याला एक छातीची लाईन ओढून घ्यायची आहे। तर त्या लाईनवरून आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे। तर 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 32, 32चा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच। तर इथं माझं माप लिहायचं विसरलं होतं। तर अशा पद्धतीने इथं छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर ही फिटिंग लाईन आणि ही मार्जिन लाईन जोडून घेतलेली आहे। आता इथं मागचा मुंडा टाकायचा आहे 1.5 इंच आणि समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच। असे 2 पॉईंट इथं घेतलेले आहेत आणि इथं मुंड्याचं निम्मा केलं आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथं मागच्या मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि समोरच्या मुंड्याला अर्धा इंच आतमध्ये जाऊन अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। इथं दोन्ही आकार आपले झालेले आहेत। तर गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, शोल्डर 3 इंच। इथं 2.5 इंच घेतलं, शोल्डर 3 इंच घेतलं। समोरचा गळा आहे 6, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, तर इथे 6.5 घेतला। आता इथं खाली 2.5 इंच गळा रुंदी 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला अशा पद्धतीने। आता इथं खाली आपल्याला 1 इंच क्रॉसपट्टीसाठी वाढवायचं आहे। तुम्ही अर्धा इंच सुद्धा वाढवू शकता। तर इथून आपण 4 इंच घेणार आहोत अशा पद्धतीने आणि इथून 3.5 इंच म्हणजेच वरच्या लाईनपासून 2.5 इंच आणि या साईडला 3 इंच अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे 3 पॉईंट द्यायचे असतात, 2, 2.25 आणि 2.5 कटोरीला आकार देण्यासाठी। तर इथं 6 इंचाची कटोरी घेतली आणि 1 इंचाच्या गळ्याच्या आकारापासून आपल्याला या पॉईंटपासून आकार द्यायचा आहे। तर कोणत्या पॉईंटपासून गेलेला आहे ते पहा, इथे 2.25च्या पॉईंटपासून गेलेला आहे।
आता हे इथं लिहून देत आहे. गळा रुंदी 2.5, 3 शोल्डर, मुंडा आहे 5.25, गळा आहे 6.5. तर इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, खाली सुद्धा 2.5 इंच घेतलं. 1 इंच गळ्याला आकार दिला. ते 3 पॉईंट दिलेले आहेत. 2, 2.25 आणि 2.5 कटोरीला आकार देण्यासाठी 6 इंचाची कटोरी आहे. इथून इथपर्यंत 3 इंच, खाली 1 इंच वाढवलेला आहे. इथून इथपर्यंत 2.5 इंच आणि खाली 1 इंच. तर मागचा मुंड्याचा आकार 1.5 इंचाहून आणि समोरच्या मुंड्याचा आकार 1 इंचाहून घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करायचे आहे. अशा पद्धतीने इथे मी दोन्ही भाग सेपरेट केले आणि इथे 1 इंच मागच्या भागाचा आपल्याला कट करायचा आहे, जे की आपण समोर क्रॉसपट्टीसाठी वाढवून घेतलेलं आहे. ते तेवढंच कट करायचं आहे. तर बघू शकता इथं आपण कट केलेलं आहे. तर आता आपण समोरच्या भागाचं कट करणार आहोत. इथं क्रॉसपट्टी आहे, ही गळा कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच मागच्या मुंड्याची गोलाई कट करायची आहे आणि इथं कटोरीसुद्धा कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं आपली समोरच्या भागाची कटिंग झाली आणि ही आहे मागच्या भागाची कटिंग. तर आपण मागच्या भागामध्ये इथं गळा कट करून घेणार आहोत. तर गळा आहे आपला 8.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी इथं 9 इंच घेतला. गळा रुंदी आहे 2.5, शोल्डर आहे 3. तर इथं 9 इंच गळा घेतलेला आहे. खाली 2.5 इंच गळा रुंदी घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं 2.25, 3 घेऊ शकता गळा रुंदी. तर 1 इंचाहून गळ्याला आकार दिला. इथं मागच्या टक्ससाठी 4.5 इंच घेतलं आणि असे 2 पॉईंट दिलेले आहेत अर्धा इंचचे. तर मधल्या पॉईंटपासून 4.5 इंच वर घ्यायचं आहे आणि अर्धा इंच दोन्ही साईडला. तर अशा पद्धतीने 1 इंचाचा टक्स आहे मागचा. तर आता आपण गळा कट करून घेतलेला आहे. तर इथं आपली दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. तर आता आपण इथं मूळ कटोरी आहे ती वाढवणार आहोत. त्यासाठी मी इथं दुसरा पेपर घेतला. तर ही मूळ कटोरी आहे ती जशी आहे तशी पेपरवर ठेवून आखून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथं कटोरी आखून घेतलेली आहे. तर इथं 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथं अर्धा इंच वाढवायचं आहे. इथं 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. तर कटोरीचं निम्मा करायचं आहे. निम्म्यापासून खाली 1.5 इंच घ्यायचं आणि वर आपण 1.5 इंच घेणार आहोत. तर 3 इंचाचा टक्स घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कटोरीला आकार दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत कटोरीचे. हा सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि वरच्या पॉईंटपासून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं सुद्धा 1.5 इंच हा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी झालेली आहे. आता आपण कट करून घेऊ. तर इथं 1.5 इंच घेतलं. इथं सुद्धा 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे. इथं 1.5 इंचाचा टक्स दोन्ही साईडला 1.5 इंच आणि वर 1.5 इंच, खाली इथं 1.5 इंच आणि 3 इंचाचा हा उभा टक्स आहे. तर इथं 1/2 इंच आणि इथं अर्धा इंच. तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी झालेली आहे वाढून.
तर इथं आपली दोन्ही भागाची इथं कटिंग झालेली आहे. तर बघू शकता. तर तुम्हाला मी इथं कटोरीचा टक्स बघू शकता किती छान आपली कटोरी आलेली आहे. तर इथं व्यवस्थित कटोरी आलेली आहे. आता आपण बाहीचं कटिंग पाहणार आहोत. तर बाहीसाठी मी इथे दुसरा पेपर घेतला, डबल फोल्ड करून घेतला आहे. तर बाही आहे आपली 7.5 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथे 8.5 इंच घेत आहे. तर बंद बाजूपासून आपल्याला बाहीची लांबी मोजायची असते, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर इथे 8.5 झालेलं आहे. रुंदीसाठी आपण छातीचा चौथा भाग घेत असतो, तर इथे मी 9.5 इंच घेतलं. कॅप हाईट घेतली 3 इंच आणि वर 1.5 इंच, इथं 1.5 इंच आणि इथं दंड घेर घेतला 6 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ही फिटिंग लाईन 1.5 इंचाच्या लाईनपर्यंत जोडवायची आहे. मार्जिन लाईन जोडून घेतली आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. वरच्या 1.5 इंचापासून ते खालच्या 1.5 इंचापर्यंत. अर्धा इंच आपल्याला समोर घ्यायचं आहे समोरच्या भागासाठी. तर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपली संपूर्ण दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे. हे अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.